करूया हेतूची सन्मान आपला ह्या स्टेजवरती विनंती करतो रमेशजी आगिवले सर आपण या आणि आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पष्टे साहेबांचा हेतूचीच आपण सन्मान करा या आम्ही शिरोलीकर चषकाच्या निमित्ताने पर्व दुसरा आपण गाजताना पाहतोय वाचताना पाहतोय आणि अखंड जगभर या स्पर्धेला प्रेम प्राप्त झालंय कारण रजनी क्रिकेट स्पर्धा पेश करणं साधी गोष्ट नाही मित्रांनो आणि त्या स्पर्धेला अति उत्कृष्ट पद्धतीने हाताळलंय तानाजी आगिवले आणि संपूर्ण जहाना क्रिकेट क्लब सोबतीला आमचे किरणजी दळवी आणि इतर सर्व सहकारी मंडळ मित्र परिवार त्यातील प्रकाशजी पष्टे पाहतो आपण हे मित्र सुद्धा जोडले गेले त्यांचा रमेश आगिवले साहेबांनी इथे हेतूची सन्मान केलेला आहे। तसेच आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय बंटी भोईर सुद्धा आलेले आहेत फर्निचर मेकर्स आहेत मेस्त्री आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करूया आणि मैदानामध्ये इथे वाईटचा इशारा झालाय काहीसं स्क्वेअर ऑफ द अँगल ही कॉमेंट्री बॉक्सची सेवा आपण पाहतोय आणि पंच इथे कामकाज पाहत आहेत भावड्या सर येस वैभव आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे पुढचा चेंडू मार्गस्थ हो इथे लेफ्ट हँड बॅट्समनला चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र पंचांनी हेरलं प्रवीण विशेष सरांनी की हा वाईट चेंडू आहे माऊली लाईव्हच्या मतीने क्लिअर क्लिस्टर क्वालिटी इथे दाखवली जाते ह्याच वाहिनीने आमच्या कल्याण तालुक्यात सुद्धा फार नाव मोठं रोशन केले त्यांच्या मेहनतीने त्यांना सुद्धा शुभेच्छा आपण पाहतोय मैदानामध्ये सामना रंगतोय बांदिवली जय हनुमान विरुद्ध मंगलमोती स्पोर्ट्स काचकोली सन्माने आमचे लाडके कॅप्टन विजय मोरे कडून निकीजी ठोंबरे साहेबांना एक बक्षीस आले 500 रुपयाचं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो विजय दादा जे अगदी काल परवा सुद्धा आमच्या ठेलेच्या चषकामध्ये आले होते 9 सरकार चषकामध्ये विजयजी मोरे एक जबरदस्त दानशूर आयोजक आणि कॅप्टन सुद्धा आहेत धावसंख्या ते पाहतो आपण प्रेक्षकांनो जय हनुमान बादुरी संघाची ज्याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय एकीकडे बाद नाही 2 धावा आणि समीर खेळतोय शून्यावरती ओम खेळतोय शून्यावरती 2 धावा इथे जोडल्या गेल्यात आमच्या स्कोररच्या माध्यमातून त्या वाईटच्या माध्यमातून आलेल्या आहेत जय हनुमान बांदिवलीच्या कॅप्टन टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला फुल टॉसला उडवले अगदी मानुली गावाकडे जातोय जबरदस्त फटका टोलवलाय या रजनी क्रिकेटचा सुंदर फटका षटकार क्रिकेट संघ शिरोलीने त्याच्या सोबतीला सर्वांची जोडणी करणारे आमचे लाडके तानाजी आगिवले सर आणि त्याच्या सोबतीला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार मग आगिवले आणि मंडळी असेल किंवा दळवी मंडळी असेल ज्यामध्ये किरणजी दळवी रामभाऊ आगिवले रमेशजी आगिवले या सर्वांची आपण नावं घेता घेता स्पर्धा संपन्न होईल इतकी भली मोठी मित्रांची या ठिकाणी पुढे फौज आहे तानाजी आगिलेंच्या पाठीशी आणि सर्वांना एकत्र करण्याचं धाडस केलंय तानाजी आगिले साहेबांनी या स्पर्धेसाठी अक्षय आगिले सुद्धा तेच म्हणालो मी वैभव की अनेकांची नावं घेता घेता इथे सकाळ होणार आणि इथे बघा सकाळ होणार की काय इथे मात्र चौकार नाही झाला छान पद्धतीने लेफ्ट हँड बॅट्समन फटका दर्शवला त्या ठिकाणी स्क्रीनला फिल्डर तैनात केलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आता 9 वरती ज्यामध्ये एक सुंदर आपण बघितला एक मोठा फटका सजवला होता फुलटॉसला उडून दिला बॅट्समनने ओम याने ओम आणि समीरची जोडी आहे समीर आणि ओमची जोडी मैदानामध्ये रंगत असताना बांदिवली संघाकडून जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन आहे अशी आपल्याला सर्वांस माहिती आहे 3 कॅमेऱ्याच्या वतीने स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि विनंती करतोय की शिरोलीची जी मुलं आहेत आमचे लाडके बॉल बॉय असतील आयोजक मंडळ असेल त्यांना विनंती आहे तानाजी आगिले साहेबांची की आपण संपूर्ण मैदानाचा ताबा घ्या कारण बाउंड्रीच्या बाहेर जो चेंडू जातोय तो लगेच आपल्याला पेश करायचा आहे मैदानामध्ये इथे चौकार पेश केलाय धावसंख्या 13 वर हा सुद्धा सुंदर चेंडू हाताळला आणि तितकाच मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु तिथे बॅट्समनची पायांची हालचाल थोडीशी कमी पडली आणि त्या कारणाने चेंडू डॉट निघाला गोलंदाजाकडून गोलंदाज पाहतो आपण तो प्रतीक आहे तर पुढच्या सामन्यासाठी या शिवशंभो मानुलीचा कॅप्टन आणि जय हनुमान शिरवली संघाचा कॅप्टन क्या बात आहे
यजमान विरुद्ध पाहुणा, बिग फाईट कमिंग सून मित्रांनो. ड्राईव्ह केलाय, सुंदर ड्राईव्ह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सर्वजण पाहतात त्या फटक्याकडे, ही फटक्याची नजाकत आहे आणि येतोय अमित शिरोलीकर. हा चौकार बॅट्समनच्या बॅट मधून. सुंदर पद्धतीने, लिहिल्या पद्धतीने, सहजतेने अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर क्लासिकल फटका सजवला. समीरच्या बॅटवर चौकार आला आणि धावसंख्या 4 ने खतराची घंटा वाजवत असताना 17 वरती जाऊन ठेपली. त्याचं कारण की एकही गडी बाद अजून करू शकले नाहीयेत काचकोलीचा संघ. ज्या बांधुली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, जो निर्णय घेतला बॅटिंगचा, तो आतापर्यंत अगदी योग्य सिद्ध केलाय. बॉलरला विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. चौबाजूला प्रेक्षक पाहतो आपण. ही अनबान शान निर्माण केली आहे शिरोली गावाने त्याच्या सोबतीला. जवानमर क्रिकेट क्लब आणि तानाजी आगविले आणि टीम आणि किरणजी दळवी आल्सो. इथे बॅटची कडा आणि इथे मात्र कडेकडे जातोय. फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय बहादुली टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. प्रेक्षकांना आपण बघितलं की ज्या विकेटची गरज होती ती विकेट अखेरीस प्राप्त झाली. दरम्यान आमचे लाडके मित्र सुरेशजी बागेर साहेबांचं आगमन झालंय, ज्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. एसबी ब्रिकचे ते करता करविता आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय. आणि एक गडी बाद झाला. जसं मी उल्लेख केला की खतऱ्याची घंटा वाजली होती दोन्ही पण फलंदाजाकडून, परंतु लगेचच उत्तर दिलं गोलंदाजाने आणि विकेटची प्राप्ती केली अमित या बॉलरने. पहिला गडी जो बाद केला ओमला जोडला गेलाय. सूरज आणि इथे हा सूरजचा ड्राईव्हचा प्रयत्न होता. लेग स्लिपला तिथे फिल्डर डायरेक्ट हिट, नेम तिथे लागलाय आणि फलंदाज तिथे बाद होतोय. अण्णा यांचं बोट आकाशामध्ये, फलंदाज रनआउट. लाडके कडव साहेबांचं आगमन झाले. या ज्ञानेश्वरजी आपलं हार्दिक स्वागत आहे. हे उत्कृष्ट आयोजक, मागची स्पर्धा त्यांनी एक सुंदर आयोजन केलं होतं नामदेवजी कडव साहेबांच्या माध्यमातून. सरपंच साहेब आपले लाडके मानुलीचे. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय संपूर्ण ग्रामस्थ मंडळ शिरोली आणि संपूर्ण जयनमार क्रिकेट संघाच्या वतीने जे आयोजन आहे बहारदार आहे. या आयोजनाची इतिहासामध्ये नोंद होणार प्रेक्षकांनो, हे 100% खरं आहे. आणि आपण त्याला ही पोच पावती दिली आहे उपस्थित राहून या ठिकाणी प्रेम देऊन. 2 गडी बाद झालेत जानमान बांधुरी संघाचे 17 धावसंख्येवरती. कारण ओपनिंग जी पार्टनरशिप झाली होती ती 17 धावांचीच होती. त्या दरम्यान 2 लागोपाठचे धक्के लागले आणि ते मात्र या मॅच मध्ये मजा निर्माण केली आहे, रोनक रंगत निर्माण केली आहे गोलंदाज अमितने, ज्याने हातामध्ये चेंडू घेतला आणि 2 धक्के इथे मिळाले. एक त्याच्या खात्यात गेला आणि सांघिक खात्यामध्ये विकेटची नोंद झाली. आम्हाला स्कोरिंगसाठी मदत करतायत आशिष आहेत आमच्याकडे, ते मॅन्युअली स्कोरिंग करतात. आणि दुसऱ्या बाजूला माऊली इव्हेंट्स मध्ये जबरदस्त कार्यरत असलेले आमचे लाडके हर्षद असतील, आपले जयेश असतील, यांना मी विसरू शकणार नाहीये कारण कल्याणमध्ये त्याने अनेक स्पर्धा आमच्या परिसरामध्ये कव्हर केल्या. डीजे जरा विनंती आहे की थोडासा बेस पण दे, इको पण दे जरा आवाजाचा, आणि थोडासा गेन वाढव प्लीज. दरम्यान पाणी सेवा देणारे भूषणजी देसले साहेबांचं स्वागत, त्यांचा आभार. आणि देसले साहेब, अमोलजी देसले, अमोल जमदारे, आपलं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने. या ठिकाणी सुद्धा विकेट किपरने स्वागत केलं. डॉट चेंडूचं बघितलं पण उर्ध विकेटचं, तिथे चेंडू हाताळतोय अमित नावाचा गोलंदाज. आणि 17 वरती धावसंख्या थांबली.
जणू का अगदी मुरबाडच्या चौकामध्ये जो रोडचं काम चालू तिथे ट्रॅफिक होते तसे ट्रॅफिक मध्ये अडकलीये. या ठिकाणी बांधलेली टीम बांधून ठेवलंय अमित नावाच्या गोलंदाजाने. टर्न केलाय, थोडासा कमरेच्या जवळ चेंडू होता त्याला अगदी काहीसा हलक्या हाताने टर्न केला, बघितला आपण शॉट बॅकवर्डच्या दिशेने. फिल्डर 2 तिथे धावत असताना सिंगलची प्राप्ती आणि बराच वेळानंतर आपण जो उल्लेख केला की ट्रॅफिक मधून थोडीशी गाडी पुढे जाते. एका धावने धावसंख्या 18 वरती जाऊन ठेपलेली आहे जे अनुमान बांदिवली संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान जो मी उल्लेख केला प्रेक्षकांनो की आमचे आदरणीय ज्याने पहिल्या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा फार मोठं प्रेम दिलं असे ज्ञानेश्वरजी कडव आपल्यामध्ये जे आलेत त्यांची सुद्धा फार मोठी आर्थिक मदत लाभली आहे. तानाजी आगविले आणि पूर्णपणे संपूर्ण या आम्ही शिरोलीकर चषकासाठी जे हनुमान क्रिकेट संघासाठी आणि पूर्णपणे शिरोली गावासाठी आर्थिक मदत त्यांनी दिली त्यांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे. इथे बघितलं आपण आणि स्क्रीनवरती पाहू शकता सर्वांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे हास्य आहे कारण स्पर्धा त्यांना सुद्धा समजली की आपण सक्सेसफुल करू शकलोय. ज्यामध्ये सचिनजी सुद्धा बसलेत, अण्णा बसलेत, आपण पाहतोय तानाजी आगले सुद्धा बसलेत आणि आमचे केडी किरणजी दळवी सुद्धा बसलेले आहेत. आणि धावसंख्या थांबले 2 षटकाच्या समाप्तीमध्ये 2 गडी बाद 18 वरती. खूप छान कमबॅक केलं गोलंदाज अमितने. हेच क्रिकेटमध्ये तुमचं धाडस महत्वाचं असतं मित्रांनो. कारण म्हणतात की ज्याच्याकडे आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत आणि हिमतीने ही किमतीवान स्पर्धा इथे पेश केली आहे ग्रामस्थ मंडळ आणि जे हनुमान क्रिकेट संघ शिरोलीकरांनी, म्हणून त्यांना किंमत प्राप्त झाली. या स्पर्धेचा पूर्णपणे बोलबाला आहे क्रिकेट विश्वामध्ये. आम्ही शिरोलीकर चषक लाख मोलाची स्पर्धा आपण अनुभवतोय. साधी गोष्ट नाही मित्रांनो. अनेक संघ एकत्र करणं, अनेक आयोजकांना एकत्र करणं, टायमिंग मेंटेन करणं, पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं, या सर्व गोष्टी इथे हँडल केल्यात या शिरोलीकरांनी. नक्की त्यांना सलाम आहे. फार मोठं इथे जोखीम घेतलं आणि फार मोठं शिवधनुष्य उचललंय आम्ही शिरोलीकर चषकाच्या निमित्ताने. सर्वांचे शतशः आभार. षटक क्रमांक 30 सुरू करते गोलंदाज ऋतिक. ओव्हर द विकेट सुंदर ड्राइव्ह केलाय. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये तिथे जात असताना लॉंग ऑफला तिथे चेंडू जातोय आणि झेल टिपला फलंदाज बाद. झेलच्या रूपामध्ये तिसरा धक्का लागतोय बांदिवली संघाला. तो काय सुंदर झेल टिपला. ऋतिकचाच भाऊ जो बॉलिंग करतो त्याचा मोठा भाऊ प्रतीकने झेल टिपला आणि आम्ही किती चांगले भाऊ त्याचं प्रतीक त्याने दाखवलं. घरामध्ये सुद्धा चांगली भाऊबंदकी असेल जशी आपण शिरोलीकरांची भाऊबंदकी बघितली, त्यांची मैत्री बघितली. त्या मैत्री खातर अजून पाहुणे आपल्याला जोडले जात आहेत. सन्माननीय पद्माकर आगविले साहेबांचं आगमन झालं आणि रवीजी आगविले साहेब आपलं सुद्धा सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्यांच्या दोघांच्या माध्यमातून उत्कृष्ट मेहनती श्रीची सायकल लाभली आहे असे मान्यवर आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत. वेलकम वेलकम ऑल ऑफ यू. हा ड्राइव्ह केलाय फ्रंट फुटला काहीसा आले डावा पाय पुढे घेतला हा फॉली घेऊन ड्राइव्ह केले तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि पाहता पाहता चौकार प्राप्त झालाय. अगदी पाहुण्यांचं आगमन झालं त्यांचं स्वागत केलं चौकाराने बॅट्समनने. सेमीज फिल्डिंग झाले बघितले आपण, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात मित्रांनो. आणि तिथे लकी चौकार आलाय बांद्रीच्या खात्यामध्ये आणि तो चौकार आलाय बॅट्समन वैभवच्या बॅट मधून बघितला आपण आणि ऋतिक षटक हाताळतोय. त्याने पहिल्यांदाच हा चौकार दिलाय, गडी बाद केला 2 चेंडू मध्ये. पंच चेंडूच मागतायत बहुतेक भावड्या सर, प्रवीण विशे सर, उत्कृष्ट पंच राणे सर स्पेलेक पंच आहेत राणे. आणि तिसरे पंच आमचे कमलाकर जे आहेत आमचे लाडके मित्र कमलाकर शेलारीचे. आणि काल शेलारी संघाने सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स केलं. मी रात्री अगदी पहाटेच्या वेळेला ती मॅच बघितली. आमच्या माधव ठाकरेच्या स्टेजवरती आम्ही झोपलो होतो आणि त्यावेळेला मॅच बघितली आमच्या या शिरोलीकरांची. त्यावेळेला ते स्कोरिंग बघितलं, काय ती भन्नाट बॅटिंग, पूर्णपणे ओपनिंग पार्टनरशिप बघितली. रेकॉर्ड ब्रेक झाला असं म्हणू शकतो आपण कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये शेलारी संघाकडून. इथे मात्र 3 गडी बाद 22 धावा जे हनुमान बांदिवली संघाच्या पाहतो आपण.
पाहुण्यांचं आगमन झालं, ज्याने आपल्याला मॅच सिरीज दिली आहे त्याचं पुनश्च आपण शतशः आभार व्यक्त करू. कारण सरळ मदत करणं मित्रांनो या हल्लीच्या काळामध्ये अनेकांना अशक्य आहे, परंतु तरी सुद्धा मैत्री खातर, शिर्डीकरांच्या प्रेमा खातर अनेकांनी या ठिकाणी आपल्या सहकार्य केलं आणि त्याच्या सहकार्याच्या आधारे आपण ही भली मोठी स्पर्धा इथे साकार करत आहोत. प्लीज जरा गेम स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, पॉज घेऊ नका. पुढच्या चेंडू मार्गस्थ करतोय ऋतिक, पावलांचा वापर केला प्रॉपरली आणि चेंडूने हवाई सफर केले, एका टप्प्याने जातो ओव्हर द फेस, लॉंग ऑनला दिशा दिली आहे आणि अजून एक चौकार येतोय बॅट्समन वैभवच्या बॅट मधून. सर्वात बेस्ट तो स्टेप आउट करायचा, त्याच पद्धतीने इथे वैभवने स्टेप आउट केला आणि चौकार प्राप्त केला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करतो, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडूच्या खाली फील्डर तिथे आला, स्वतः गोलंदाज आलाय, त्यांनी सांगितलं इट्स माय कॅच आणि कॅच टेकन ऑल्सो, कॉट अँड बॉल. फलंदाज पाहतोय वैभव, रवीजी गागस आणि पद्माकर रागविले यांच्या वतीने जी सायकल पाहतो ती सर्वांकडे पाहते आणि सर्व सायकल सगळे पाहतात. कारण आजच्या रजनीमध्ये जसं निकी सरांनी उल्लेख केला की आज पहाटेच्या वेळेला सर्वांनाच बक्षीस मिळणार आहेत, सर्वांचं पेमेंट होणार, असं त्यांनी अगदी मस्त उल्लेख केला. आणि तीच आज वेळ आली, तुम्ही जे कष्ट केलेत गेली 4 रजनी त्या कष्टाचाच फळ तुम्हाला मिळणार आहे आजच्या रात्रीमध्ये. म्हणून आज रात्र वैऱ्याचे मित्रांनो, त्यामध्ये आलेले आपले आदर्श सर्व सहकारी मंडळ सर्वांचं स्वागत. इथे विकेटचं स्वागत केलं. नवीन बॅट्समन नयनरमे फटका सजवला, तिथे अगदी बॅटचा फेस चेहरा उघडला आणि मिड ऑफला पुढे पाहिलं आणि फक्त चेंडू ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या दिशेने सिंगलसाठी. काहीसा संयम राखला इथे या ठिकाणी. आणि पाहतोय आपण बघा दुसऱ्या अगदी फ्रेम मध्ये हे आमचे मान्यवर पद्माकर सर, सोबतीला रवीजी घागस आणि आमचे लाडके मित्र सुरेशजी बांगर सुद्धा आहेत, रमेशजी आगुले सुद्धा आहेत. या सर्वांना कव्हर केलं जातंय माहुली इव्हेंटच्या माध्यमातून. फार मोठं जोखीम असतं मित्रांनो कव्हरिंग करणं सुद्धा, प्रेक्षकांना कॅचअप करणं, मान्यवरांना कॅचअप करणं, चेंडू टिपणं, फार गोष्टी असतात. एखादा इव्हेंट होत असतो मैदानामध्ये आणि तो इव्हेंट कॅच करणं, आणि इथे मात्र कॅचचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू निसटला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. बॅट्समनचा हाईट चेक करण्यासाठी रिव्ह्यू आलाय इथे आणि आपण चेक करूया. कंट्रोल रूम मध्ये आहेत अण्णा आमचे कमलाकर सर. हा फुल टॉस होता बघा, तो उडवला होता ऑन साइडला मिड विकेटला, बॅट्समनने उडवला होता आणि त्या दरम्यान नयन हा तिथे बॅट्समन होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी सर, चेंडू डीप होतोय आणि ड्रीप सुद्धा होतोय, त्या कारणाने फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे तिसऱ्या पंचांनी अण्णा सरांनी आमच्या. धावसंख्या 4 गडी बाद 33, 3 षटकाची समाप्ती. प्रेक्षकांनो आपण पाहताय आम्ही शिरोलीकर चषक 20-26 आणि पहिली इनिंग सुरू या सामन्याची. जे हनुमान बादुली संघ ज्यांनी टॉस जिंकला, ज्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि 3 षटकांत धावसंख्या 11च्या सरासरीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 वर. सुंदर गाणं वाजवत आहे डीजे सुद्धा इथे. आमिर खान आणि जुही चावला होती हे गाणं चित्रित केलं गेलं होतं. हमें राही प्यार के, लेकिन यहाँ पे सब बोल रहे कि हमें राही क्रिकेट के. हे सर्व क्रिकेटचे प्रेमी आहेत, राही आहेत आणि हे क्रिकेटची मेजवानी तुम्हाला पेश केलेली आहे जर्मन क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ शिरोलीच्या वतीने. आपण ही स्पर्धा अगदी अनुभवतोय, निहाळतोय, आनंदाच्या भरामध्ये आनंदाचे फवारे उडवते. त्याचा कारण की क्रिकेटचा मनमोहक आपल्याला आनंद मिळतोय रजनी क्रिकेटमध्ये. या जर्मन क्रीडांगण शिरोली या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. लेफ्ट हँड ऑन द विकेट, ड्राईव्हचा प्रयत्न केला गेला, विकेट किपर चेंडू वेगाने फास्ट जातोय, फास्ट डिलिव्हरी आणि ते डॉट चेंडू काढलाय. दरम्यान आमच्याकडे उपस्थित होत आहेत मोहगडचे सन्माननीय माजी सरपंच नरेजी बोईर साहेब. आम्ही आपल्याला पाहिलंय
कृपया आपण व्यासपीठाकडे या, आपली जागा आमच्या मनात आहे आणि मंचकाकरती आपलं हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीने वेलकम. हा ड्राईव्ह केलाय, काहीसा ओरपिच होता पायामधून, चेडूला अगदी ड्राईव्ह केला गेला. मिड विकेट आणि कावकरच्या मध्ये फिल्डर आहे, वेगाने फेकी केली आहे. आपापल्या जागेवरती कसं पोहोचायचा प्रयत्न केला दोघांनी, पण स्वतःची विकेट सांभाळली त्या ठिकाणी. कारण ह्या गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो. जसं सत्यवानसाठी सावित्रीने सिंदूर राखलं होतं, तसं आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडू आपली विकेट नक्कीच राखून खेळत असतो. आणि बघा सौरभ इथे तयार होतोय, शिरोलीचा हा खंदा क्रिकेटर. जसं निकी सरने उल्लेख केला की आज त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि यजमानवरती दडपण असतं नेहमी आपल्या मैदानामध्ये सामना खेळताना. इथे पुन्हा त्या दिशेने ड्राईव्ह केला गेलाय, आवाज होतोय, पूर्णपणे जल्लोष होतोय. त्या जल्लोषामध्ये सन्मान्य पाहुणे माजी सरपंच मोहगरचे नरेजी भैर साहेबांचं आगमन. या साहेब, आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. दरम्यान धावसंख्या 3.3 षटकानंतर 4 गडी बाद बांदिवली संघाची 35 वरती आपण पाहत आहोत. अमितचा सेकंड स्पेल सुरू आहे, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये चांगल्या विकेटचं पतन केलं होतं, ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं होतं. हा ड्राईव्ह केलाय, सुंदर कडक भडक फटका पाहतोय, पण तितकी सुंदर बहारदार फिल्डिंग, अटॅकिंग फिल्डिंग झालेली आहे. अशी फिल्डिंग जेव्हा होते ना प्रेक्षकांनो, तेव्हा बॉलरला सुद्धा आत्मविश्वास मिळत असतो, त्याची सुद्धा ताकदीचं बळ वाढत असतं, त्याला सुद्धा 100 हत्तींचं बळ मिळत असतं. म्हणून जेव्हा चांगली फिल्डिंग होते ना, तेव्हा चांगली बॉलिंग होत असते आणि त्याच वेळेला तुम्ही धावा रोखू शकता. इथे सिंगल आहे, धावसंख्या 36 वर. पुण्यात त्या दिशेने ड्राईव्ह होतोय, पण तो आज सरळ जातोय. अगदी मिड ऑफच्या जवळून लॉंग ऑफला तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. मोठे फटके मारू देत नाही अमित, अचूक बॉलिंग करतोय अमित, खुलट टप्प्याचे मारक होतोय, ओव्हर पिच देतोय, यॉर्कर टाकतोय आणि कुठल्या पद्धतीने रूम चान्स देत नाही बॅट्समन नयन आणि ओमला. गोलंदाज अमित. सन्मान्य निलेशजी शेळके साहेब सुद्धा आलेले आहेत, मसा असोसीएशनचे आमचे कमिटी मेंबर. या निलेशजी शेळके साहेब, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्या दरम्यान डॉट चेंडू काढलाय, सुंदर बॉलिंग. इथं टाळ्या वाहू होऊन जाऊ द्या अमित या बॉलरसाठी. दोन्ही पण त्यांनी षटकं सुंदर हाताळली, धावसंख्या थांबवली. आपण पाहता 4 षटकाची समाप्ती. जानमान बांदिवली संघाची धावसंख्या 4 गडी बाद 37. हॅलो, पंचांनी पाण्याची मागणी केली बघा, ड्रिंक्स ब्रेक घ्या जरा. आणि दरम्यान आपण आपल्या पाहुण्यांचा इथं सन्मान सुद्धा करूया. आपल्यामध्ये उपस्थित ज्यांचं नुकतंच आगमन झालं, माननीय सरपंच मोहगरचे नरेशजी भोईर साहेबांचा इथं सन्मान करूया. तर मी विनंती करतोय आयोजकाच्या वतीने, रमेशजी आगुले साहेब आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण इथं सन्मानित करावं नरेशजी भोईर साहेबांना आपल्या व्यासपीठावर. म्हणतात ना की कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. आणि त्या दरम्यान आपण धावसंख्या बघितली ती 4 गडी बाद 4 षटकांत 37 वरती आहे बांदिवली संघाची. कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं मित्रांनो, तर कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. आणि देणेकरीत आपले लाडके नरेशजी भोईर, त्यांचा इथं सन्मान आम्ही करतोय रमेशजी आगिवले यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेत पद्माकरजी आगिवले साहेब, ज्यांनी आपला सायकल इथे प्रदान केली आहे, त्यांचा सुद्धा इथं सन्मान करूया. मी पुन्हा विनंती करतोय रमेशजी आगिवले साहेब, प्रमोदजी पाटोले साहेब आमचे मित्र, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पद्माकर आगुले साहेब सन्मान स्वीकारतील. बघा त्यांचा मनाचा मोठेपणा की नका नका असं ते सांगतायत, हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. क्वालिफाईड व्यक्तिमत्व आहे पद्माकर आगुले सर, कारण मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला अगदी चांगली साथ दिली होती मानविकर चषकामध्ये. त्यानंतर निलेशजी शेळके साहेब आपल्यामध्ये आहेत, जे मसा असोसिएशनचे मेंबर सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा मी इथं सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. रमेशजी आगुले सर, आपणच पुन्हा एकदा शेळके साहेबांचा इथं सन्मान करावा. या आपल्या व्यासपीठावरती प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेतात बघा आमचे जवाहरमान क्रिकेट संघ आयोजक मंडळ. हेच पाहिजे मित्रांनो, भारतीय परंपरा आपण जोपासतोय. एका बाजूला खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आलेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करतोय. अतिथी देवो भव या परंपरेने फार महत्वाच्या गोष्टी आहेत. हेच तर अगदी समाज बघत असतो मित्रांनो, ज्यांच्या मनावरती आपण असा ठसा उमटत असतो की शिरोलीकरांनी काय केलं. तर शिरोलीकरांनी क्रिकेटचं व्यासपीठ निर्माण करून दिला आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सन्मानित केलं, प्रत्येक सहकार्याला सन्मानित केलं. या गोष्टी नोंदीत केल्या जातील. हा शेवटचा षटक सुरू केलाय गोलंदाज प्रथमेशने आणि पहिला चेंडू सुंदर काढलाय. ऑफ स्टंपच्या बाजूने जात असताना, बाहेरून जाताना काहीसा फ्लाय झाला, राईज झाला
आणि त्या दरम्यान आपण पाहतो की ड्रोन कॅमेरा सुद्धा राईज झालाय माऊली इव्हेंटचा. बर्ड आय व्ह्यू पक्षाच्या डोळ्यातून आता ही पूर्णपणे क्षणचित्र आयुष्यभराची साठवण करण्यासाठी टिपली जात आहेत माऊली लाईटच्या वतीने. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॅटच्या पट्ट्यात चेंडू नीटसा आला नाही, टायमिंग झाला नाही, परंतु मिड विकेटला काय सुंदर तिथे फिल्डिंग होते बघा. चेंडूला जाऊ देत नाहीयेत. पुन्हा एकदा तिथे बचाव करतात फलंदाज, दोन्ही पण एकाच दिशेने होते आणि नॉनस्ट्राईकला धोका आहे. धोका संभवला आणि भावड्या सरांचं बोट आकाशामध्ये. 1 रन कंप्लीट, 1 रन आउट. गाणं पण इतकं सुंदर लावलं डिझाईन की प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये हेच शब्द आहे की आम्ही दिवाळे झालो ते आम्ही शिवलेकर चषकाचे. खरंच दिवाळे झालेत. काय तो थाट, काय तो माठ, काय ती स्पर्धा, काय ते नियोजन, काय ते आयोजन आहे जबरदस्त. इथे दिमागदार सोहळा आपण पार पडताना पाहतो या जय हनुमान क्रीडांगण शिरवली या ठिकाणी. मसा परिसराची अनबान असलेली स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र प्रथमेश नावाचा गोलंदाज सुंदर बॉलिंग हाताळतोय. या षटकात सुद्धा मोठे फटके मारू देत नाही. एकच धाव आली आतापर्यंत, धावसंख्या 38. 5 गडी बाद, परंतु आमच्याच दिशेने स्क्वेअरच्या दिशेने चेंडू मोठा इथे टोलवला गेलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज 6वा धक्का लागतोय, फेल झालाय झेलच्या रूपामध्ये. 6 विकेट डाऊन. सर्वच्या सर्व समाप्त झाली नाही ना अजून, माफ करा अजून षटकं समाप्त नाही झालेत, चेंडू शिल्लक आहेत. आणि दरम्यान इथे जो आपण सन्मान केला नुकतंच, ज्यांचं आगमन झालं तर माजी सरपंच मोहगडचे आमचे लाडके नरेजी भोईर साहेब, ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल संपूर्ण शिर्लीकरांच्या वतीने आणि आयोजकाच्या वतीने आम्ही त्यांचे शताचे आभार व्यक्त करतोय साहेब. तसेच आपल्यामध्ये उपस्थित पद्माकरजी आगविले साहेब, आपण सुद्धा जी सायकलची सेवा आम्हाला दिली, सायकल पुरस्कृत केली, त्याबद्दल रवीजी गागस आणि तुमचं सुद्धा इथे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय आपल्या या मंडळाच्या वतीने. पुढच्या सामन्याचा टॉस करायचा या मित्रांनो. जय हनुमान, माफ करा, शिवशंभो मानिवली म्हणजे आजूबाजूची लढाई, अडोस पडोस की लढाई, आमने सामने. इथे एक सिंगल आली आहे, धावसंख्या सिंगल 39 वरती 6 गडी बाद, 39. शिवशंभो मानवीचा कॅप्टन या आणि जय हनुमान शिरवलीचा कॅप्टन, आपण दोघांनी त्वरित या. टॉस करायचा आपल्याला. चौका षटकार थांबलेत मित्रांनो. त्या दरम्यान अजून आपल्यामध्ये पाहुणे जोडले जातात, त्यांचं सुद्धा स्वागत. राजारामजी आगले साहेबांचं आगमन. शिरोलीचे आमचे लाडके शाखा प्रमुख आलेले आहेत आपल्यामध्ये. त्या दरम्यान एक चांगला ड्राईव्ह आलाय आणि चौकार आलाय. राजाजी साहेब तुम्ही लकी ठरलेत बॅट्समन साठी, त्याच्याकडून इथे चौकार. वेलकम. 4 रन्स. उडत गेला तर अगदी पूर्णपणे नाचत डौलत गेला आणि डौलाने 5 षटकाची समाप्ती केली. धावसंख्या बघितल्या आपण 43 आणि 44 धावाचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी मंगलमोती स्पोर्ट्स काचकुलीच्या समोर हा सामना. आणि आम्ही आता वळतोय टॉस कडे. शिवशंभो मानुली कॅप्टन आणि जय हनुमान शिरोली कॅप्टन आपण या. सरपंच नरेजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय या पुढील सामन्याचा टॉस. मंगलमोती स्पोर्ट्स काचकोली हा संघ आता धावचा पाठलाग करणारे मित्रांनो, परंतु पुढचा सामना जो आहे शिवशंभो मानिवली विरुद्ध जय हनुमान शिरवली असा सामना आहे. त्या सामन्याचा टॉस. या दोन्ही कॅप्टन या. यजमान विरुद्ध पाहुणा. आपण पाहू शकता मावली इव्हेंटच्या टीव्ही स्क्रीनवरती हा टॉस बॉक्स सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. झगमगाट पाहतो आपण, अगदी भव्य दिव्य हा शामियाना पाहतो आपण. आम्ही शिरोली चषकाच्या ह्या निमित्ताने, आम्ही शिरोलीकर चषक 2026 ही स्पर्धा
आणि स्पर्धेने 4 चंद्र लावलेत. शेवटची रजनी इथे गाजते आणि पुढचा सामना मी पेश करतोय. सन्माननीय मोहगरचे सरपंच साहेब नरेजी बोरी साहेबांच्या शुभ हस्ते हा पुढील सामन्याचा होतोय टॉस. एका बाजूला यजमान जय हनुमान शिरवली, दुसऱ्या बाजूला शिवशंभो मानिवली. टेल आणि हेड आहे आणि नरेजी बोरी साहेब इथे टॉस करतायत. गोल्डन टॉस आहे. हेड इट इज. दोन्ही कॅप्टनचा आपण आधी सर्वप्रथम पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. दोन्ही कॅप्टन पाहुणे आपण थांबा. नरेजी बोरी साहेब या. एक वेगळी संकल्पना पाहतो आपण प्रेक्षक हो. या गोष्टी फार दुर्मिळ असतात आणि ते करून दाखवले आम्ही शिरोलीकरांनी. प्रत्येक कॅप्टनला मान सन्मान इथे दिला जातोय बघा. आणि तानाजी आगविले स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ ते सुद्धा इथे पुढे आलेत. रमेशजी आगविले आलेत. आमचे पद्माकर आगविले सुद्धा सोबत आहेत. किरणजी दळवी आहेत आणि नरेशजी भोईर दोन्ही कॅप्टनला इथे सन्मानित करतायत. सन्मान देऊन की आपला संघ आपण घेऊन आल्याबद्दल धन्यवाद त्यांच्या वतीने होत असताना मैदानामध्ये धावांचा पाठलाग होण्यामध्ये थोडासा वेळ आहे तर आपण तत्पूर्वी आपण जाऊया दोन्ही कॅप्टनकडे. आणि मान्यवर आपण असं नसतं व्हा. टॉस जिंकलाय आपण. शिवशंभो मानिवली. निर्णय काय असेल? आमचा निर्णय बॅटिंग करण्याचा असेल. स्पर्धा तुम्ही आधीच्या भूतकाळात बघितली, वर्तमान काळात बघतात आणि भविष्यामध्ये बघाल कशी स्पर्धा? 100%. कशी स्पर्धा वाटते आम्ही शिरोलीकर चषक? ही स्पर्धा शिरवलीची नसून मला वाटतं आमच्या सगळ्या परिसराची आहे आणि सगळ्यांचं योगदान आहे. आणि मला वाटतं म्हसा परिसरामध्ये पहिल्यांदा अशी एवढी मोठी स्पर्धा आहे आणि नियोजनबद्ध एकदम. आणि तुम्ही आतापर्यंत ही हंगामध्ये दिवाळीपासून ज्या स्पर्धा खेळला असाल किती वेळा चॅम्पियन झालेले आहेत? ना आम्ही मला वाटतं पहिल्यांदाच खेळतोय कारण 12वीचं एक्झाम असल्यामुळे आमचे सगळे नवीन खेळाडू आहेत. 12वीच्या एक्झाम असल्यामुळे आम्ही यावेळेस थांबलो होतो. आता परीक्षा झाल्यानंतर आम्ही जवळची स्पर्धा आहे म्हणून एक खेळण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. समोरचा संघ जो पाहुणा संघ आहे शिरोली संघ त्याचा काय दबाव तुमच्यावरती असेल? दबाव तसा आहेच पण आम्ही शक्यतो जेवढा कमी करण्याचा प्रयत्न करू तेवढा करू. आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय बरोबर. आणि आपल्याला बॅटिंग करायची आता कॅप्टन. कसं वाटतं किती बॅटिंग किती धावा केल्या म्हणजे तुम्ही चांगली फाईट द्याल की जितक्या धावा होतील तितक्या तुम्हाला कमी वाटणार आहेत? बॅटिंगमध्ये आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. आमच्या बॉलिंग अटॅकच्या नुसार 60 आम्हाला खूप झाले. क्रिकेट खेळत असताना तुमचं ध्येय काय आहे कॅप्टन वैभव? काय वाटतं की तुम्हाला ISPL गाठायचं की IPL गाठायचं की ॲज अ छंद तुम्ही क्रिकेट खेळतायत? मी माझ्या गावासाठी फक्त क्रिकेट खेळू इच्छितो. आणि गावासाठी जय्यत तयारी कशी केली स्पेशली या सामन्यासाठी आणि या स्पर्धेसाठी? हा पूर्ण गेम आमच्या टीम स्पिरिटचा असेल. आणि प्रेक्षकांच्या कडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत विशेषतः? कारण आपलेच प्रेक्षक आहेत आणि आपलंच मैदान आहे. इथे जल्लोष तर नक्कीच करणार कारण की घरचं आमचं मैदान असल्याने पूर्ण प्रेक्षक इथे आमचेच आहेत. आणि सर्वात जास्त बेस्ट खेळाडू कोण तुझ्या नजरेमध्ये आहे की त्याच्याकडून जास्त तुला अपेक्षा आहेत? सध्या विघ्नेश पाहिला तर यंग खेळाडू आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्या नावावर 2 50s आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्याचं बॅटिंगमध्ये चांगलं योगदान आहे शिरोली संघासाठी. तुझ्या मनात कसं वाटतं की आपल्या गावाची स्पर्धा इतकी इतिहास घडणारी स्पर्धा आहे रजनीकडची स्पर्धा तू कधी बघितली याच्या आधी? MPC मध्ये तरी पहिलीच ही टुर्नामेंट आहे की इतकं नियोजनबद्ध आयोजन आहे ते. क्या बात आहे. अगदी भारावून आला इथे कॅप्टन वैभव. खूप छान वाटलं. तर टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे शिवशंभो मानुली संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी निमित्त केले प्रेक्षकांनो यजमान जय हनुमान शिरोली संघाला. पुढचा सामना धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय आणि धावसंख्या पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये 14 वरती जाऊन ठेपले. ओ माय गॉड 3 लागोपाठचे चौकार ठोकलेत. म्हणजे करंट रेट जर विचार केला माऊली लाईव्ह इव्हेंट सांगतात आम्हाला 28 धावांचा करंट रेट ठेवला या ठिकाणी पाठला करत असताना काचकोली संघाने. पूर्णपणे मैदानामध्ये काच टाकली की काय काचकोलीने? हा ड्राईव्ह केला हलक्या हाताने फक्त ऑन द अप ड्राईव्ह केला इथे या ठिकाणी मिड विकेट आणि काउकाच्या मध्ये थोडीशी फीस फिनिश झाली. फिल्डरने दबाव घेतलाय त्या दबावाचा पुरेपूर वापर केला फायदा घेतलाय बॅट्समनने. कल्पेश आणि प्रतीकची जोडी पाहतो आपण. कल्पेश पूर्णच्या पूर्ण 16 धावा इथे उभ्या करतोय आपल्या संघासाठी ज्यामध्ये 3 उत्कृष्ट चौकार आणि नुकतेच आलेली डबल इथे नोंदीत केलेली आहे आपल्या ह्या धावफलकावर. इथे 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 जल्लोष बघा कारण मोठा फटका आलाय तो चौकार आलाय. 4 रन आणि टाळ्यांचा कडकडाट झालाय.
जर लगोबाचे 3 षटकार मारले तर या ठिकाणी बक्षीस आहे. तर 44चं लक्ष असताना जोमात आणि झकास सुरुवात केली आहे. जणू काय पहिल्या षटकामध्ये अर्ध लक्ष गाठायचा मानस दाखवला या ठिकाणी बॅट्समन कल्पेशने. आणि कल्पेशच्या खेळीसाठी नरेशजी भोईर साहेबांनी बक्षीस दिलं. त्या दरम्यान विकेटचं सुद्धा पतन झालंय. कल्पेशच बाद झाल्या परंतु नरेश भोईरना त्याची बॅटिंग आवडली त्याबद्दल त्याला बक्षीस आलंय 100 रुपीजचं. कल्पेश तुला बक्षीस आलंय, नंतर घेऊन जायचंय. धन्यवाद नरेशजी भोईर साहेब. क्लीन बॉल झालाय फलंदाज, क्लीन बॉल झालाय. स्टंपला हिटिंग करून चेंडू अगदी विकेट किपरच्या डोक्यावरून उडाला बघितला आपण. हो 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 हो, बेस उडवली आहे, बेसला ट्रिम केलंय. जसं आपण एखादा दाढीचा रेझर घेतो आणि आपली दाढी ट्रिम करतो, शेविंग करतो, तसं अगदी त्या ठिकाणी स्टंपची सेविंग केली त्या बॉलरने आणि त्या चेंडूने. सुंदर इथे विकेटचं पतन केलं आणि ही विकेट मस्ट विकेट होती कारण धावा वेगाने ओघाने जात होत्या पुढे. आणि 20 वरती पहिला गडी बाद केलाय मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघाचा. आमचे लाडके लिजन क्रिकेटर, एक उत्कृष्ट क्रिकेटर ज्याने फार मोठ्या मैदानात गाजवलेत, आमचे लाडके विनायकजी कडव, आपण या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आणि दरम्यान आमचे लाडके माजी सभापती पंचायत समिती मुरबाडचे आपल्यामध्ये दमदार नेतृत्व व्यक्तिमत्व ज्यांचं स्वागत करूया. दीपक दादा पवार आपल्यामध्ये येत असताना फार मोठी उपलब्धी आपल्याला उपस्थिती लाभते. प्रेक्षक टाळ्याचा गजर करा. सन्मान्य आपले दीपक दादा पवार साहेबांसाठी ज्याने जनसेवेचा वसा घेतला आपल्या ध्यासामध्ये, त्याच्या श्वासामध्ये, त्याच्या रक्तामध्ये. जनसेवा ईश्वर सेवा आहे. त्यांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि या चौकाराने आम्ही करत आहोत. वेलकम, सुस्वागतम दीपक दादा पवार. माननीय माजी सभापती पंचायत समिती मुरबाड, डॅशिंग व्यक्तिमत्व, आपलं अधिक स्वागत आहे. सोबतील आमचे लाडके सरपंच साहेब नामदेवजी कडो साहेब सुद्धा आहेत आपल्या मानुलीची आणबान शान. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि अक्षयजी आगविले साहेब आपलं सुद्धा आम्ही सुस्वागत करतो. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. फटाक्याची आतिषबाजी, मैदानामध्ये धावांची आतिषबाजी. धावसंख्या 24 वरती 1 गडी बाद. काचकोली संघ धावांचा पाठला करतोय. टर्न केला, स्वतःला थोडीशी गिरकी दिली होती, फिरकी करायचा प्रयत्न होता. नीटसा तिथे टायमिंग मिळाला नाही बॅट्समनला, चेंडू जास्त अंगावरती आला आणि त्या दरम्यान इथे एक सुंदर चेंडू दाखवला गोलंदाज नयनने. आणि आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती आपले लाडके अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यामध्ये आपले सन्मान्य दीपक दादा पवार साहेब ज्याने जनसेवेचा समाजाचा वसा आपल्या ध्यासामध्ये घेतला आणि अनेक वर्ष ह्या मुरबाड तालुक्याला दिली. मुरबाडला फार मोठी शान सौकत प्राप्त करून दिली अशी दीपक दादा पवार आपण पाहतोय जे जोडले गेलेत. या दरम्यान पुन्हा एकदा अपील झाली मैदानामध्ये आणि विकेटचं पतन झालंय. पाहता पाहता दीपक दादा पवारांचं नाव घेतलं आणि तिथे मात्र फार मोठी विकेट प्राप्त केली प्रतीक नावाची. प्रतीक बाद. लाडके नामदेवजी कडो साहेब सरपंच साहेब सुद्धा बसले आहेत आपल्यामध्ये. एक उत्कृष्ट आयोजन त्यांनी सुद्धा आपल्याला दाखवलं मानुलीकर चषकामध्ये. आणि आपल्या गावाच्या परिसरात सुद्धा त्यांनी फार मोठी चांगली शान सौकत प्राप्त करून दिली आहे त्यांच्या कार्यामुळे. असे आमचे लाडके नामदेवजी कडो साहेब आणि अक्षयजी आगुले साहेब सुद्धा जोडले गेले, ते उपस्थित आहेत दीपकदा पवार यांच्या सोबतीला आपण पाहतोय. इथे मात्र विकेट जोडली गेली दुसरी 24 धावसंख्या असताना. 44चं टार्गेट आहे. फक्त पायातला चेंडूला फ्लिक केला, हलक्या तरी फक्त ढकलत तिथे दिशा दिली. मिड ऑनला बीट करून चेंडू लॉंग ऑनला तिथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान सिंगल धावेची प्राप्ती केली आहे बॅट्समन अमितने. आणि धावसंख्या 25 मध्ये आपण पाहतोय काचकोली संघाची. 44चा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. तसं पाहता आव्हान फार मोठं नाही आणि फार कमी पण नाही मित्रांनो, परंतु या स्पर्धेचं आव्हान फार मोठी स्पर्धा घडवण्याचा मानस आखला. तो मानस आपल्या डोळ्याच्या समोर साकार होत असताना ते स्वप्न साकार होतंय. परंतु या सामन्यामध्ये स्वप्न कोण पूर्ण करेल, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे, जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने खेळावं लागेल. इथे मात्र धावा बनल्यात 26
अजून या ठिकाणी जर विचार केला तर 18 धावांची गरज आहे 19 चेंडूंमध्ये. 19 चेंडू शिल्लक, 18 धावा करायच्यात. काचकोली संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये काही होऊ शकते मित्रांनो. कधी कधी एखादी मिडन ओव्हर सुद्धा जाते, कधी कधी एका षटकामध्ये 36 धावा सुद्धा कुठल्या जातात. म्हणून क्रिकेटमध्ये आपण भाकीत करू शकत नाहीये. या ठिकाणी बॉलर जर काही करामत करू शकला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. फिल्डिंग करा संघ, कारण त्यांची धावसंख्या जी आहे ती आतापर्यंत व्यवस्थित पार पडू शकते असं पाहायला मिळतं. इथे मात्र सिंगल पार केली आहे. काहीसं जोखीम घेतलं बॅट्समनने, हलक्या त्याने फक्त तिथे दिशा दिली होती शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फेके होईपर्यंत सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचले आणि आपल्यामध्ये पोहोचले सन्माननीय दीपकदादा पवार, माजी पंचायत समिती सभापती, मुरबाडची अनबान शान, सुरेशजी गुडे साहेब, सरपंच सरळगाव, नामदेवजी कडस साहेब आमचे लाडके सरपंच मानिवली, रामदाजी आगविले साहेब ग्रामस्थ शिरवली समाजसेवक आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी अक्षयजी आगविले साहेब. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. आणि लक्ष्मण गागस सर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, रवी गागस सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेकांची नावं आपण का घेतो मित्रांनो? या सर्वांचं सहकार्य लाभलं म्हणून आपण ही भली मोठी रजनी क्रिकेटची स्पर्धा इथे साकार करत आहोत. आणि या आपल्या शिरोलीकरांनी या क्रिकेटच्या पुस्तकामध्ये एक आपलं पान तिथे, सुवर्ण पान तिथे लिहिलेलं आहे. रुपेरी चंदेरी सोनेरी पान लिहिलंय आपल्या शिरोलीकराने, हे मात्र आपण विसरून जाता कामा नये. कारण स्पर्धा आयोजित करणं, नियोजन करणं फार मोठं जोखीम असतं. जसं एखादं लग्न कार्य असतं एखाद्या घरामध्ये, त्याच पद्धतीने हे फार मोठं नियोजन असतं. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती आहे आतापर्यंत 27 आणि 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक आहे, 17 धावांची गरज आहे. जर काय विकेटचं इथे पतन अजून झालं तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. कमबॅक होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. म्हणजे जो बांधुली संघ आहे त्याने त्याच्या धावा ज्या बांधल्या होत्या ती संरक्षण करायचं असेल त्या धावांचं, तर इथे विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागणार आहे या सामन्यामध्ये बांधुलीच्या बॉलर्सला. आणि दुसऱ्या बाजूला मंगरमोती स्पोर्ट्स काचकोली संघ धावांचा पाठलाग करतोय. चेस करणं फार महत्वाचं असतं आणि आपला चेस मास्टर आपला आठवला पाहिजे, लाडका आपला किंग विराट कोहली. जगात असा कुठलाही आता प्लेअर नाही की जो चेस मास्टर आहे, त्यामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावरती. इथे पायांची हालचाल न करता फक्त कटचा प्रयत्न केला गेला होता. बॅट्समन थोडासा बाहेर निघाला, निराश झाला की मी तिथे फटका चुकवलाय असं तो सांगतोय. अगदी चेंडू काहीसा फ्लाय झाला आणि विकेट कोचच्या हातामध्ये जाऊन विसावला छान पद्धतीने. आणि या पहिल्या चेंडूमध्ये दमदार स्टार्टअप दिलंय बॉलरने, कारण डॉट चेंडू काढणं सुद्धा आता सुवर्ण असेल, गोल्डन डिलिव्हरी असणार आहे समोरच्या बांधुली संघासाठी. प्रत्येक चेंडूमध्ये मला विकेट मिळाली पाहिजे, प्रत्येक चेंडू मी डॉट काढा पाहिजे, हे त्याचा मानस आहे. आणि दुसऱ्या बाजूला बॅट्समनचा मानस काय की मला प्रत्येक चेंडूमध्ये धाव आली पाहिजे. ती धाव होऊ देत नाही, टाळ्यांचा गजर होतोय बॉलरसाठी. आणि बॉलरचं नाव आपण पाहतोय मिस्टर वैभव, ज्याला वैभव शर्यत बॉलिंग करायची आहे मैदानामध्ये कमबॅक करून देण्यासाठी आपल्या बांदिवली संघाला, जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे जे हनुमान बांदिवली संघ. जर उलटफेर झाली तर इथे मात्र वेगळा इतिहास होऊ शकतो, कारण चॅम्पियन संघाला फार मोठं दडपण आहे. दडपण टाकतोय, क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग, अफलातून बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. ही स्पर्धा होऊ लागल्यात टेनिस क्रिकेटमध्ये. ओ हो, क्या बात है, क्या बात है. इसलिए तो कहा जाता है कि लहरों से नरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, तो प्रयत्न इथे गोलंदाज करतोय. स्वतःच्या मनाला सांगतोय की मला नाही माहिती माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, त्यात मात्र एवढं नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार मानत नाहीये. जबरदस्त बॉलिंग करतोय, पण ते टोलवलाय, उडवलाय, झेल टिपला जाईल का नाही, झेलचा प्रयत्न नाही केला गेला. तिथे फिल्डर पोहोचला होता समोर. आणि त्या दरम्यान बराच वेळानंतर 4 चेंडूनंतर धाव जोडली गेली आहे. आणि धावसंख्या पाहतो आपण 28 वरती, 2 गडी बाद, 13 चेंडू शिल्लक राहिलेत. 13 मध्ये आता धावा पाहिजेत त्या 16, 13-16 समीकरण. सन्माननीय कल्पेजी आगविले साहेब, आपलं हार्दिक स्वागत आणि आपला आभार, ज्यांनी आपल्याला तिन्ही पण रजनीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. वेलकम आणि आपला आभार सुद्धा. वेलकम रन आली इथे. असं वाटलेलं की वैभव मिडन ओव्हर षटक हाताळेल. जसा मी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये हे इतिहास घडल्यात, ते इतिहास घडायची ही पुनरावृत्ती झाली पाहिजे. स्वतःच्या मनाला तेच सांगायचंय की मी ध्येयासाठी प्रयत्न करेन, नातोनात जगाने माझी दखल घेतली पाहिजे. प्रयत्न असे करा की जगाने तुमची नोंद केली पाहिजे, तुमचं नाव इतरांना सांगितलं पाहिजे. या क्रिकेटच्या पटलावरती, आपल्या जीवनाच्या पटलावरती असं कार्य करा म्हटलं जातं की आपली दखल घेतली पाहिजे. इथे मात्र पंचांनी दखल घेतली आणि वाईटचा इशारा दिला. बघा
चेंडू डावीष्टी सोडून गेलाय, काहीसा फुलर लेंथ वापरला गेला, डाऊन द लेगचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये वैभव काहीसा असफल ठरला आणि वाईटच्या माध्यमातून धावसंख्या 29 वर. 13 चेंडू शिल्लक अजून आणि 15ची गरज. 13 मध्ये 15 इथे झेप घेतलीये, सूर मारलेला, डाईव्ह मारली ती, तिथे प्रयत्न केला विकेट किपरने पण तो झेल नाही मिळाला आणि या दरम्यान षटक सुद्धा समाप्त केलं. क्या बात आहे, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एंड ऑफ दिस षटक, एंड ऑफ दिस ओव्हर. मस्त मॅच बनवली मित्र, टाळ्या वाजवा ना एकदा वैभवसाठी. काय बॉलिंग केली आहे, मॅच बनवली. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 15 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच, जबरदस्त बॉलिंग, वाव. सन्माने पाहुणे सुद्धा प्रफुल्लित झालेत की अशा प्रकारे कमबॅक करू शकतो एखादा गोलंदाज. एखादा गोलंदाज आपल्या संघामध्ये असा असावा की जो मॅच टर्न करू शकतो. एखादा फलंदाज आपल्यामध्ये असा असा की तो मॅच फिरवू शकतो. हीच तर क्रिकेटची ओळख मोजा असावा. तसंच आपण बघितलं परफॉर्मन्स वैभवच्या माध्यमातून. हे बघा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बर्ड आय व्ह्यू, जणू काय पक्ष आकाशामध्ये गेला त्याच्या डोळ्यातून पूर्णपणे पाहतोय आपण. जग पाहते की ही स्पर्धा किती झगमगाटामध्ये सुरू आहे. म्हसा परिसरातील स्पर्धा, MPCA ची स्पर्धा, आम्ही शिरोली का चषक, मुरबाड तालुक्याची अनबान शान बनलेली स्पर्धा, आम्ही शिरोली का चषक 2026. आणि मॅच सुद्धा बनली आहे. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. मॅच स्पीडअप करा. मोमेंटम जो प्राप्त केलाय तुम्ही तो गमाव देऊ नका मित्रांनो. काहीतरी कमवा आणि कमवायचं आहे. नाव कमवा, नाव रोशन करा. म्हणतात ना की नाम ऐसा बनो कि नाम सुनते काम हो जाए, काम ऐसा करो कि काम होते होते नाम बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. जसे आपली मिसाल आपल्यामध्ये आले, दीपक दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पवार साहेब त्यांची सुद्धा मिसाल आहे. त्यांनी जीवनामध्ये तसं करून दाखवले. समाजसेवा केली, जनसेवा केली, आपलं नाव कमावलं, आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं. हे तुमचं जग पाहत असतं. इथे मात्र या क्रिकेटच्या पाटलावरती गोलंदाज नाव कमवतोय. अजून एक चेंडू डॉट काढलाय, मॅच हॉट बनले. टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा. 11 चेंडू 15 धावांची गरज. मॅच मध्ये उलटफेर होईल का? पुढचा चेंडू. बॅटरला थांबवून ठेवले, दाबून ठेवले, बांधून ठेवले, गलचेपी केली आहे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी. अजिबात टायमिंग देत नाही, जागा देत नाही, रूम देत नाही आणि बॉलर अगदी एकमेकाच्या पावलाती पाऊल ठेवून सुंदर कार्य करतोय. जसं वैभवने ठसा उमटवला त्याच्या पावलाती पाऊल ठेवतोय या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर नयन. आणि नयन रमे दृश्य आपण टिपतोय या शिरोलीकर स्पर्धेचं. आपल्या नयनामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये समाविष्ट होणारं चित्र. हा ड्राव केलाय, हा चांगला फटका सजवलाय आणि जे काय डॉट आले त्याला पुसून टाकले. जबरदस्त फटका सजवला, 4 रन. लोअर फुल टॉस मिळाला बॅट्समॅनला. बघितला, सुंदर ड्राईव्ह केला त्यांनी, ऑन साईडला तटवला, वाईडीस लॉंग ऑनला तिथे दिशा दिली आणि परफेक्ट टायमिंग झालं आणि मिडलिंग सुद्धा सुंदर झालं. बघा हा फटका माऊली इव्हेंट दाखवते आपल्याला. आणि जे काय डॉट निघाले त्याला पूर्णपणे या ठिकाणी बॅकला भरून काढणारा फटका सजवला. चौकार. धावसंख्या इथे पाहतोय 33 वरती 2 गडी बाद. 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 चेंडू व्यवस्थित काढायचे या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. असा प्रयत्न करा गोलंदाज की सामना शेवटच्या षटकात गेला पाहिजे आणि शेवटच्या षटकामध्ये असा प्रयत्न करा की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. ही तुमची हिंमत, त्यालाच मिळेल तुम्हाला इथे ह्या स्पर्धेमध्ये किंमत. संकट येतात, संकट येतात, संकट आले आणि तिथे प्राप्ती केले झेल. चौकार मारला, लगेच उत्तर दिले, फलंदाज झालाय फेल, विकेटचं पतन. पूर्ण मान्यवरांना की आपल्यामध्ये उपस्थित लाडके मान्यवर दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, त्यांना आम्हाला चांगला खेळ दाखवायचा आहे. त्यांनी सुद्धा आमच्या नावाची नोंद घेतली पाहिजे. दीपकदा पवार साहेबांनी असे सांगतात दोन्ही संघाचे 22 खेळाडू की आम्ही सुद्धा हिंमत सोडणार नाहीये, आम्ही सुद्धा शर्तीचे प्रयत्न करू हा सामना जिंकण्यासाठी. कारण त्यांचं स्वप्न सुद्धा आहे स्पर्धा जिंकण्याचं आणि त्या स्वप्नाला भंग होऊ देणार नाहीयेत. इथे बघा विकेटचं पतन झालं. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, मिस्टर दत्ता रमेशच्या सोबतीला आणि गोलंदाजाने इथे झेल देण्यास भाग पाडलं.
नयन याने आणि विकेट किपरने मस्त तिथे झेल टिपला. नेल्सन आकडा आलाय 33 वरती 3 धावा, 3 गडी बाद, 33 धाव संख्या. काचकोली संघ धावांचा पाठलाग करतोय. स्पीडअप करा, पंच आम्हाला दर्शनात बघा, स्पीडअप करा, जास्त गॅप घेऊ नका फिल्डिंग सजवण्यासाठी. रजनी क्रिकेट आहे याचा अर्थ असं नाही की आपला सूर्य उगवेपर्यंत मॅच खेळायचे मित्रांनो. जसा निखिल सरांनी उल्लेख केला की आपल्याला 5-5:30च्या आसपास फायनलाइज पूर्णपणे करायची ही स्पर्धा. पहाट होण्याच्या आधी म्हणजे तो ब्रह्ममुहूर्त असतो, बरोबर त्यांनी सांगितलं तुम्हाला निखिल ठोंबरे सरांनी. त्यांनी सुद्धा अनेक ब्रह्ममुहूर्त बघितलेत या मुरबाड तालुक्यामध्ये. हा पुढचा चेंडू इथे मात्र काय झाले, अजून सुंदर चेंडू काढलाय. वाह, काय बॉलिंग करतायत. बॉलिंगच्या जेव्हा ते इथे बांधुले संघाने मॅच मध्ये रोणक रंगत निर्माण केली आहे, चुरस निर्माण केली आहे. हीच बॉलिंग तुम्हाला या जगात दाखवायची मित्रांनो. नुसती बॅटिंग दाखवू नका, फिल्डिंग दाखवू नका, तुमचं बॉलिंगचं कसब दाखवून मॅच फिरवा. 7 मध्ये 11 पाहिजेत, आता 6 मध्ये 11 पाहिजे. नाही, पंचांनी लगेच आम्हाला सांगितलं की वाईड आहे सर, ऑप्टिकच्या बाहेर. या दरम्यान आमचे लाडके काका आलेत, गजानन दादा विषय, आपलं हार्दिक स्वागत आहे. काका नव्हे तर फार मोठं व्यक्तिमत्व आहे, चेअरमन, आपले व्हाईस चेअरमन सेवा सोसायटीचे, आपलं हार्दिक स्वागत आहे. साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. फार मोठी त्यांनी तुझा धुरा सांभाळली होती सेवा सोसायटीची. इथे मात्र धुरा सांभाळतो गोलंदाज. आता सिंगलची प्राप्ती झाली आहे आणि असं वाटतं की षटकाची समाप्ती झाली आहे चौथ्या. येस, दॅट्स इट. 6 चेंडू शिल्लक राहिलेत, 6 मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम मंगळमूर्ती स्पोर्ट्स काचकोली संघाला. पुढील सामना सुद्धा येणार आहे आपल्या भेटीस मित्रांनो. यजमान विरुद्ध पाहुणा, आजूबाजूची लढाई, शिवशंभू मानुली विरुद्ध जय हनुमान शिरवली. किती प्रेक्षकांची गर्दी बघा, गर्दीचा महापूर ओसंडू वाहू लागलाय. दीपक दादा पवार सुद्धा पुन्हा अचंबित झाले असतील की काय स्पर्धा आहे. त्यांनी सुद्धा वानखेडेला जाऊन स्पर्धा बघितल्या असतील अनेक. त्यांच्या मनात सुद्धा वाटत असेल की जणू काय मी मिनी वानखेडे स्टेडियम पाहतोय माझ्या तालुक्यामध्ये. ही माझ्या तालुक्याची अनमान शान आहे, हा माझा मुरबाडचा क्रिकेट आहे. हे पाहतात आमचे लाडके नामदेवजी कडो साहेब सुद्धा, सुरेशजी गुडे साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत, अक्षयजी आगिले सुद्धा आहेत, आपण पाहतोय लक्ष्मण गागस सर सुद्धा आहेत. अनेकांची इथे हजेरी लागली आणि त्यांची उपस्थिती अनमोल आपल्याला पाहायला मिळते. अमूल्य त्यांचा वेळ खर्च करून या स्पर्धेला त्यांनी 4 चंद्र लावलेत. आणि आता ईदचा चंद्र पाहतो आपण, चंद्राची अगदी कोर पाहतो आपण. आकाशामध्ये जर नजर मारा तर चंद्राची बारीकशी कोर पाहायला मिळते आपण, कारण आज ईद सुद्धा आहे. सर्वांना ईद मुबारक. 35 धावसंख्या 3 गडी बाद, शेवटच्या षटकात सामना गेला, ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आता एकच काम करा बॉलिंग करा संघ, की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत कशी जाईल हे मनामध्ये घ्या, हे मनामध्ये घ्या, ध्यानामध्ये घ्या, श्वासामध्ये घ्या, रक्तामध्ये घ्या, तरच तुम्ही ते परफॉर्मन्स देऊ शकता. म्हणतात ना की मनाने जिंकता आलं पाहिजे. तुमच्या मनाने जिंकल्यासारखं स्वतःला सांगायचं आहे. बॅट्समन सुद्धा तेच सांगायचंय की मला जिंकायचा आहे सामना. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय आणि पहिला चेंडू एक पाय हवेमध्ये काढून आधी त्याला दिशा दिली पॉइंटला आणि तो टलोला. इथे सुंदर चौकार, स्क्वेअर कटचा नजारा. मॅच मध्ये ट्विस्ट आ गया वापस आणि मॅच फिरली आहे काचकोली संघाकडे. 5 बॉल मध्ये 5 धावांची आता गरज. पाहुण्यांचं स्वागत, राजेचे केंबारी साहेबांचं आगमन होत आहे. साहेब या आपलं हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान विकाजी आगले साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आमचे मित्र जे स्पर्धेचे सहकारी सुद्धा आहेत आणि योगदान सुद्धा आहे. विकाजी आगले आपलं सुद्धा स्वागत. सर्वांचं स्वागत. इथे चौकारचं स्वागत झालं. खराब चेंडू दिला दत्ताला आणि दत्ताने पुरेपूर फायदा उचलला, चौकार वसूल केला. चेअरमन आपल्या मध्ये केंबारी साहेब आलेले आहेत, सेवा सोसायटी चेंबर. आणि साडू आमच्या लाडके तानाजी आगले साहेबांचे साडू आलेत या क्रिकेटला बघायला, या रजनी क्रिकेटला बघायला. इथे मात्र काय पाहतोय, चौकारानंतर संयम दाखवला, शांतता दाखवली, डोक्यात बर्फ ठेवून खेळतोय हा फलंदाज. त्याला माहिती की जी परिस्थिती आहे ती गंभीर आहे, त्या ठिकाणी मला खंबीरपणे उभा राहायला पाहिजे, माझी विकेट जतायला पाहिजे. जसं दीपक दादाने खंबीर पद्धतीने या ठिकाणी नेतृत्व केलं आणि त्यांची गंभीर परिस्थितीने अनेक हाताळल्या या मुरबाड तालुक्यामध्ये, तशा या गंभीर परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीरपणे जेव्हा उभा राहता तेव्हा तुम्हाला प्रेक्षक पाहत असतात. 4 मध्ये 4 मॅच बघा. रन बॉल इक्वेशन, धावसंख्या 40, 3 गडी बाद. रमेश ऑन स्ट्राईक केलंय, ड्राईव्ह केलाय, सिंगल तर येणार, अटॅकिंग फिल्डिंग करतोय, झेप घेतली चेंडूवरती त्या फिल्डरने आणि सिंगल प्राप्त झालीये. 3 मध्ये 3. जसा उल्लेख करतोय प्रेक्षकांना तसंच होतंय बघा. असं नाही की मी भविष्य वर्ताय, पण तो प्रयत्न असं करा म्हटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल, तशीच मॅच होऊ लागले. कदाचित एक बॉल मध्ये 1 रन असेल, मे बी. चेसिंग इज द कंपल्सरी, लक्षात घ्या, सुपर ओव्हर नाहीये. 3 मध्ये 3, धावा झाल्यात 41.
काचकोली संघ धावांचा पाठलाग करतोय आणि बांदिवली संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन इथे धावांचं संरक्षण करतोय. मित्रांनो उलटफेर होईल का बघायचे, कारण एखादा चॅम्पियन जेव्हा हरतो ना फार जीवाला लागतं, त्यांच्या पाठीराख्यांच्या त्यांच्या फॅनच्या जीवाला लागतं. आणि अशा वेळेला जर फार या गोष्टी जर झाल्या तर आजची रजनी नव्हे तर पुढच्या काही रजनी झोपणार नाही बांदिवली गाव किंवा त्यांचा संघ. हे मात्र तितकंच खरं आहे. हे क्रिकेट आपल्याला सांगत असतं, कारण आपण चॅम्पियन आहोत आणि आपण चॅम्पियन का आहोत या क्रिकेटच्या पटलावरती या जगाला दाखवण्याचा आता त्यांना हीच वेळ आहे, अन्यथा त्यांच्याकडून सामना निसटू शकतो. आता 3 धावा 3 रन आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर आहे तो दत्ता, ज्याने चौकार लावला आणि पूर्णपणे या षटकाचं विश्लेषण त्यांनी थोडंसं बिघडवलंय, पण तो अजूनही गोलंदाज तिथे तत्पर आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज गोलंदाज. आपण पाहतोय क्लोज मध्ये फिल्डिंग तिथे तैनात केली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहतो आपण, बॅकवर्ड पॉइंट आहे, विकेट किपरच्या डाव्या बाजूला शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि जो आता मिड विकेट होता त्याला अगदी थोडंसं पुढे घेतलाय अटॅकिंग पोझिशन मध्ये. आणि बाकी सर्व फिल्डर दूरवरती पसरलेत. चेंडू क्रमांक इथे चौथा मार्गस्थ होतोय 3 मध्ये 3. ओ स्कूप केलाय पण तिथे झेल टिपलाय. शॉट तर तिथे पूर्णपणे क्रिएटचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नामध्ये फसलाय फलंदाज, सापल्यामध्ये अडकवलं गोलंदाज आणि विकेटचं पतन. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. व्हॉट अ विकेट, व्हॉट अ मॅच. फटका सजवण्याचा प्रयत्न केला, तो अगदी द्विधा मनस्थितीमध्ये होता. आधी नक्की वेगळा फटका मारायचा होता, त्यानंतर अगदी वेगळ्या मोमेंटमध्ये अगदी रिव्हर्स स्कूपचा प्रयत्न केला होता, ज्याला उलटा आपण सुपला शॉट म्हणू शकतो. त्या शॉटमध्ये फसला गेला आणि शॉट फायनलला झेल तिथे आपण पाहिलेला आहे. म्हणून तर मला आठवू लागलंय जगदीश किबुडकरांचं ते शब्द, ती कविता की अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येता जमीशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला झाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. हुकला तिथे आणि फलंदाज संपला. मॅच संपली नाही मित्रांनो, 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 मध्ये 3 धावांची गरज आहे. या ठिकाणी काचकोली संघाला आणि विपक्ष संघ पाहतो आपण मागच्या वर्षीचा चॅम्पियन जय हनुमान बांदिवली. त्यांनी मॅच बांधली आहे. त्यांनाही कळलं की अनेक दिग्गज मान्यवर स्टेजवरती बसले आहेत, त्यांना दाखवून द्यायचे की आम्ही सुद्धा क्रिकेटचे हिरो आहोत. दोन्ही संघाचे 22 खेळाडू तेच सांगतील, तेच सांगतात एकमेकांना, मॅच सोडायची नाही, शेवटच्या श्वासामध्ये लढायचं मित्रांनो. जास्त वेळ घालू नका प्लीज. मोमेंटम तुम्ही प्राप्त केलाय तो बिघडू देऊ नका. लय भारी मॅच सुरू आहे. पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज. इथे काय झालंय, तिथे फिल्डर होता, चेंडू निसटलाय, मॅच निसटली, मॅच फिनिश्ड. मॅच फिनिश याला म्हणतात नशिबाची साथ. कोणाला मिळते जो प्रयत्न करतोय मित्रांनो, प्रयत्नाला इथे नशिबाची साथ मिळाली. लगेच मॅच, पुढच्या मॅचची फिल्डिंग लावून घ्या. पण तू काय मॅच इथे मित्रांनो बनली आणि घडली सुद्धा. निखिल आपण या, सॉरी निखिल सर आपण या, निखिल आमचे ठोंबरे सर आपण जरा या स्टेजवरती आहेतच. निखिल घ्या. मनोज कारवे सर, आपण काही विशेष सन्मान जे मात्र करणार आहोत. खास करून मी विनंती करतो, या विभागाचा ज्यांनी नेहमीच काय पालट केलेलं असे दीपकदादा पवार यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी पद्माकरजी आगविले साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान जो मात्र करणार आहोत. पद्माकरजी आगिवले यांना विनंती आहे, दीपकदादा पवार यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातोय. खास करून आम्ही शिरवलीकर चषक आणि या शिरवलीकर चषकामध्ये दीपकदादा सर्वात महत्वाचं काय, 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि 4 दिवसामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 हजार सन्मान झालेले आहेत. एकदा शिरवलीकर चषकाच्या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवू आणि दीपकदादा पवार यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दीपकदादांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीने केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू. तुमचा विशेष सन्मान हार्डलक आपण देऊ. मागील वर्षीचा चॅम्पियन खास करून टीम
जय हनुमान बांदिवलीला. तदनंतर विशेष सन्मान आपण करतोय रवींद्रदादा घागस यांचा विशेष सन्मान. लक्ष्मणदादा घागस यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करतोय. मी विनंती करतो रमेशदादा आगिवले आणि राजारामदादा आगिवले या दोन्ही मान्यवरांना आपला विशेष सन्मान जो मात्र केला जातोय